म्हणजे आम्ही जयकरांकडे गेलो, सप्रूंकडे गेलो, तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले का? ते म्हणले बाबासाहेब आंबेडकरांकडे गेलो नाही. ते म्हणले आता मी तुमच्या देशाची राज्यघटना अजिबात लिहितच नाही. कारण तुम्ही दोघांनी नाकारलाय. तिसऱ्या माणसाकडे गेले नाही तुम्ही, आणि आता मला लिहा. कारण मी ज्या संविधान लिहितोय छोट्या छोट्या देशाचे, सगळे संदर्भ मी जे वापरतो ते मी बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ वापरतो. आणि त्यांच्या देशाची म्हणजे तुमच्या देशाचे संविधान लिहित असताना तुमच्या देशातले संविधानातले म्हणजे संविधानासाठी मी संदर्भ वापरावे बाबासाहेबांचे, ही बेईमानी मी काही करू शकत नाही. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार. पण घटना लिहित असताना घटना समितीमध्ये, संविधान सभेमध्ये त्यांचा सहजच प्रवेश झाला का? की त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणी आल्या, की अनेक अडथळे कोणी निर्माण केलेत? हा खरं म्हणजे कित्येक वर्षापासूनचा कुतूहलाचा, चर्चेचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये सर्वाधिक चांगली घटना लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीमध्ये प्रवेश कसा झाला, हा कुतूहलाचा विषय. आज त्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत यवतमाळ येथील प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर माधव सरकुंडे सर. नमस्कार. सरकुंडे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण मला हे सांगा सर, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश कसा झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये गेले आणि त्यांनी संविधानाचं ड्राफ्टिंग केलं, हे सगळ्या लोकांना माहीत आहे. आणि लोक सांगतात की बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार आहेत. परंतु बाबासाहेबांची संविधान सभेमध्ये जी एंट्री होती, जो प्रवेश होता, तो मोठा नाट्यमय असा स्वरूपाचा होता. कारण एकूणच बाबासाहेबांचं जे एक कार्य जे आहे, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे एक परिवर्तन बघितलं होतं, एक स्वप्न बघितलं होतं त्यांनी, की हा देश निश्चितच एक स्वातंत्र्याच्या नंतर वेगळ्या स्वरूपाचा देश असला पाहिजे. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर हे वेगळे वेगळे देश, जे छोटे मोठे देश स्वतंत्र झाले होते ब्रिटिशांच्या जोखडापासून, तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर भारत देश हा खंडप्राय असलेला देश हा एक वेगळ्या अवस्थेमध्ये गेला पाहिजे. या देशामध्ये सामान्य माणसाला सर्व अधिकार असले पाहिजेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे मानवी मूल्य जे आहेत किंवा एक ह्युमन राईट्स जे आहेत, याचे फळ सर्वांना भोगता आले पाहिजेत. यासाठी बाबासाहेबांची धडपड होती. मग ब्रिटिशांच्या दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू ब्रिटिश सत्तेला असं समजलं, साम्राज्यशाही होती त्यांची, त्यांना समजलं की आता भारतातून आपला काढता पाय घ्यावा लागेल. तर मग त्यांनी अधूनमधून जे काही सुधारणा आणल्या होत्या, जसं की सायमन कमिशन आलं, इथं मोग्लोमेंट्रो सुधारणा आल्या, चेम्सफोर्ड सुधारणा आल्या, हळूहळू सुधारणा केल्या. आणि 1935च्या नंतर त्यांनी असं ठरवलं की या देशाला एक संविधान असला पाहिजे. 1935चा एक कायदा पण आणला होता त्यांनी, मोठा कायदा होता तो. तर ते त्यांनी ठरवल्यानंतर एक संविधान असलं पाहिजे. आणि म्हणून राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये या सगळ्या लोकांना बोलून भावी संविधानाची मांडणी कशी करायची या निमित्ताने त्या ठिकाणी चर्चा व्हायच्या. आणि मग तर कसं संविधान सभेत जायचं किंवा सभेत मग कसे संविधान निर्माण करायचे, तर काही सदस्य असले पाहिजेत, हे विशिष्ट प्रकारचे एक बॉडी असली पाहिजे, त्या बॉडीच्या माध्यमातून संविधान निर्माण झालं पाहिजे असं एक. आणि मग कसं, तर मग याच्यावर कोण निवडून गेलं पाहिजे, तर मग एक केंद्रीय निवडणूक आणि राज्याची निवडणूक, अशा दोन निवडणुका वगैरे एकाच वेळेस त्या ठिकाणी घेण्याचं काम आपण या देशामध्ये झालं. 46च्या निवडणुकीमध्ये त्यामध्ये बाबासाहेबांनी मुंबईतून उभे झाले होते आणि त्यांना
संविधान सभेवर इथे जर निवडून आले समजा हा तर इनडायरेक्ट निवडणूक होते. इथे जर निवडून आले तर मग तेच सदस्य संविधान सभेवर जातील. मला हे सांगा सर की संविधान सभेवर निवडून जाण्यासाठी पाठवण्यासाठी कोण वोटर होते? वोटर्स हे इनडायरेक्ट वोटर, राष्ट्रपतीची निवडणूक जशी असते इनडायरेक्ट वोटर्स, बरं जे विधानसभेला जे निवडून आलेले लोक आहेत हा ते लोक संविधान सभेवर निवडून जाणाऱ्या केंद्रामध्ये जे संविधान सभा होते त्याला मतदान करणारे होते. हा 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 तर ते मतदान करणार होते आणि तिथून मग ते संविधान सभेमध्ये त्यांची एंट्री होती. बरं पण काँग्रेसने मुंबईमधून बाबासाहेब निवडून तर बाबासाहेबांच्या सगळ्या जागा पाडल्या होत्या त्यांनी. हा आणि बाबासाहेब एकदम नाराज झाले, काय करणार त्या, कसं काय. आणि त्यांची धडपड होती हा की मला संविधान सभेमध्ये गेलंच पाहिजे आणि या देशाची नवीन राज्यघटना निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये मी असलो पाहिजे. असलं पाहिजे. हा. कारण या देशामध्ये आपण पाहतोय की या संविधान लागू होण्याच्या अगोदर या देशाची जे संविधान जे होतं ते मनुस्मृती संविधान हो, होतं. हो. आणि या मनुस्मृतीनं या देशामध्ये काय धुमाकूळ घातला होता किंवा जे डिप्रायव्ड क्लासेस आहे, डिप्रेस क्लासेस आहे, यांचं शोषण कसं केलं होतं, यांना सर्व अधिकारापासून कसं वंचित ठेवलं होतं. तर बाबासाहेबांना नवीन भारताच्या निर्मितीमध्ये हा. सर्व समाजाचं अगदी शेवटच्या घटकांचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे, सहभाग असला पाहिजे. हा. आणि सहभाग असं जर ठेवायचं असेल तर संविधानाच्या माध्यमातून या लोकांना लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला आणलं पाहिजे. हा. आणि मग अशा प्रकारची संविधान निर्माण केल्याशिवाय या सामान्य माणसाला आणता येणार नाही. हा. हा. म्हणून त्यांची धडपड होती. परंतु मुंबईतून ते त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचा शेड्यूल कास्ट फेडरेशनचा पराभव. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पराभव झाला. हा. हा. 2च जागा 2 टोकाला निवडून आल्या होत्या. तर अशा प्रकारची ती अवस्था झाली. तर मग अशा वेळेस काय करावं. हा. तर जोगेंद्रनाथ मंडलांनी त्यांना हा. निमंत्रित केलं की तुम्ही बंगालमधून या तुम्ही हा. आणि इथून तुम्ही इलेक्शन लढा हा. आणि इथून तुम्ही इलेक्शन हा. लढून संविधान सभेमध्ये जा. हा. अशा प्रकारचा एक प्रस्ताव त्यांनी ठेवला. हा. तर बाबासाहेब मग मला एक सांगा सर की मुंबईतून त्यांच्या जागा निवडून जरी आल्या नसल्या हा तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॉरेनवरून शिकून आलेले आहे, फार विद्वान आहे असं इथल्या लोकांना माहित होतं. अर्थात त्यावेळेस काँग्रेसच चलती होती, काँग्रेसची सत्ता होती. पण तरीही मग काँग्रेसनी मुंबईमधून त्यांना का निवडून दिलं नाही? एक आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी मुवमेंट होती, हा. कारण या देशामध्ये असं काँग्रेसचे चळवळ सुरू असताना स्वातंत्र्याची हा. किंवा इतरही काही चळवळी, सामाजिक चळवळी होतात, तर त्यात भाग पडला होता. पहिले राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा. हा. हा. तर टिळकांपासून सगळे लोक, सरदार वल्लभभाई पटेल किंवा नेहरू देखील, पंडित नेहरू देखील म्हणायचे की पहिले राजकीय सुधारणा, पहिले राजकीय स्वातंत्र्य. हा. हा. बाबासाहेब म्हणाले नाही, पहिले सामाजिक सुधारणा. हा. हा. कारण या देशामध्ये जरी राजकीय सत्ता जरी आली आणि राजकीय सत्ता आल्यानंतर या देशामध्ये सामाजिक सुधारणा झाल्या नाही हा. तर या राजकीय सत्तेचे फळ सामान्य माणसाला भोगता येणार नाही, उपभोगता येणार नाही. बरोबर. कारण या देशातली जी काही समाज व्यवस्था जी होती, हा. ते समाज व्यवस्था म्हणायची की जे काही वंचित समाज आहे, अस्पृश्य आहे, दलित आहे, आदिवासी आहे, भटका आहे, यांना मानवीय अधिकार नसावं, मानवाधिकार जे असायचे हा. हा. किंवा सिव्हिल राईट नसावेत, हा. असं मनुस्मृतीनं सांगितलं. आणि तेच धोरण पुढे चालू ठेवायचं. बाबासाहेब म्हणले की हे धोरण आपण पहिल्यांदा बदललं पाहिजे. हा. हे बदलल्यानंतर मग या पार्श्वभूमीवर आपण हे, तर अशा अवस्थेमध्ये बाबासाहेब काँग्रेसच्या धोरणावर प्रचंड टीका करायचे. हा. आणि म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाचा विषय देखील काँग्रेसवाले आपल्या अधिवेशनामध्ये घ्यायचे नाही. हा. हा. त्यामुळे हा विषय नाही सामाजिक सुधारणा. हा. हा. गांधीजीवर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेशर आणून गांधीजीने मग कुठल्या तरी एका नागपूरच्या किंवा बेंगालच्या साहेब अधिवेशनामध्ये त्यांनी ते हा. प्रस्ताव मांडला की ठीक आहे का, आता अस्पृश्य निर्मूलनाचा एक मुद्दा आपण ठेवत जाऊ. हा. हा. तर अशा अवस्थेमध्ये हा. आणि हे जे कर्मठ होते राजेंद्र प्रसाद वगैरे, हा. हा. राजेंद्र प्रसाद स्वतः अस्पृश्याच्या हातचं पाणी पण पियायचे नाही. बापरे. आणि अस्पृश्याचा हात लागला तर आंघोळ केल्यानंतर जेवण करायचे. अरे बाप. सरदार वल्लभभाई पटेल जातीयवाद मानायचे. हा.
किंवा हे सगळे लोक श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे काँग्रेसमध्ये तेव्हा काम करायचे. तर हे सगळे मंडळी तर हे जातीयवाद मानायचे आणि बाबासाहेबांनी हिंदू धर्मव्यवस्थेची कठोर अशी चिकित्सा केली होती. पण बाबासाहेबांनी जे ओरबडे ओढले होते यांच्यावर ते म्हणे की या माणसाला संविधान सभेत येऊ द्यायचं नाही. आणि इथून जर मुंबईतून निवडून जर आले त्यातल्या बाळासाहेब खेर जे मुंबईचे मुख्यमंत्री होते त्यांना पंतप्रधान म्हणायचे जेव्हा प्रोव्हिन्शियल जे प्रांतीय मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान म्हणायचे तर बाळासाहेब खेरांना सांगितलं होतं बीजी खेर जे की काही झालं तरी या माणसाला निवडून येऊ द्यायचं नाही अशा प्रकारची ती व्यवस्था केली होती मुंबईतून. आणि मग ते वेगळ्या अपप्रचार करून बाबासाहेबांच्या सीटा पाडल्या आणि बाबासाहेब त्या ठिकाणी नाराज झाले. म्हणजे अरे मला इथे जाता येत नाही आता काय करणार. मला वाटते वल्लभभाई पटेलचं वल्लभभाई पटेलचं तर मोठं त्यांनी म्हटलं होतं की बाबासाहेबांना आम्ही संविधान सभेमध्ये येऊ देणार नाही त्यांच्यासाठी संविधान संसदेचे दारच काय खिडक्या पण बंद करून टाकल्या झरोक्या पण येऊ देणार नाही कारण हा माणूस नकोच त्या ठिकाणी. कारण आला तर हे सर्व लोकांवर हावी होईल आणि हिंदू धर्माच्या विरोधात वेगळ्या सुधारणा मांडतील आणि ते पटणार नाही अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झाली. तर त्यामुळे त्यांना बाबासाहेबांना त्यांनी कडाडून विरोध सगळा होता. मग आता मुंबईमधून जवळपास रस्ते बंद झाले होते कारण शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 2 माणसाशिवाय निवडून आले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये जावं असं काही आता राहिलं नव्हतं इथे. काँग्रेसवाले त्यांना घ्यायला तयार नव्हते. अशा वेळेस मग बाबासाहेबांनी जे संविधान सभेमध्ये गेले बाबासाहेब ते कुठून गेले पुढचा काय प्रवास होता त्यांचा. तर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते जोगेंद्रनाथ मंडल बंगालमधून काम करत होते. ते चांडाळ समाजाचे होते परंतु काही दिवसानंतर या चांडाळ समाजाला नामशूद्र असं नाव देण्यात आलं आणि तिथून मग ते चांगले अभ्यासू होते आणि चांगले क्रांतिकारक विचाराचे होते. त्यांनी ठरवलं की बाबासाहेबांना बंगालमधून जोशर खुलना नावाचा एक मतदारसंघ आहे तिथून बाबासाहेबांना निवडून आपण आणावं आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही इथे या. पण बाबासाहेब डायरेक्ट बंगालमध्ये नाही गेले दिल्लीला गेले. दिल्लीवर तिथे थोडस विचार विनिमय काही लोकांची कार्यकर्त्यांशी केला आणि तिथून ते बंगालमध्ये गेले आणि बंगालमधून त्यांनी मग त्या ठिकाणी आपला अर्ज वगैरे भरला त्यांनी आणि मग त्या ठिकाणी त्या उभे झाल्यानंतर तिथल्या इलेक्शन मध्ये तिथं पण काँग्रेसने मोठ्या प्रमाणात विरोध करण्याचं काम केलेलं आहे. नाकेबंदी म्हणजे ते जाऊ द्यायचं नाही कोणी हलते. त्यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन होतं मुंबईमध्ये. अधिवेशन मध्ये असताना म्हणजे सगळे एंगेज असताना इथे शंकर राय नावाचा एक माणूस होता इथे चांगला हुशार होता बेंगालचा. तो चांगला इथे विचार मांडणार होता त्या अधिवेशनामध्ये मुंबईला. त्यामुळे की तुम्ही इथे राहू नका जा तुम्ही बंगालमध्ये जा आणि बाबासाहेबांना जितक्या अडचणी निर्माण करता येतील तितक्या अडचणी निर्माण करा आणि त्यांना तिथून ते कसे पडतील याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करा आणि दंगा फसाद घडून आणा जे काय करता येईल ते करा. आणि त्यावेळेस म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात कोण उभे होते माहिती आहे का. सुभाषचंद्र बोसचे मोठे भाऊ शरदचंद्र बोस आणि फार मोठी हस्ती होती आणि मोठा त्यांचा प्रस्ताव होता त्यांचा मोठा प्रभाव पण होता. तर यांच्या विरोधात बाबासाहेब म्हणजे अनोळखी ठिकाणी तिथं उभं राहणं निवडून येणं आणि तिथून निवडून येणं अशा प्रकारची अवस्था म्हणजे तिथे कशी काय आपण हे निवडणूक लढावे बाबासाहेब विचार करत होते. आणि शंकर राय गेला तिथे इथून तिथे गेला आणि त्याने सर्व प्रकारच्या अडीअडचणी निर्माण केल्या. दंगा फसाद झाल्या तलवारी बाहेर निघल्या. पण पंजाबचे जे काही आपले दलित शीख होते त्यांनी देखील मोठा विरोध करून या काँग्रेसच्या लोकांना बाबासाहेबांना त्या ठिकाणी ते इलेक्शन लढण्यासाठी उभं केलं आणि तिथे प्रचार सुरू झाला. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते इलेक्शन सुरू झालं. जोगेंद्रनाथ मंडल असं म्हणायला हरकत नाही की बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांनी फार मोठं सहकार्य केलंय. हे जोगेंद्रनाथ मंडल त्यांचे काही हे होते का आमदार वगैरे. शेड्यूल कास्ट फेडरेशनचेच होते ना ते. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे होते ते आणि तिथे ते काम करायचे.
तर तिथे शरदचंद्र बोस आणि बाबासाहेब आंबेडकर यात टफ फाईट झाली. तर एक गया विश्वास नावाचा एक होता, कारण 4 काँग्रेसचे होते, 2 शेड्यूल कास्ट फेडरेशनचे होते आणि एक अपक्ष वगैरे होता. अशा प्रकारचे 7 मतं बाबासाहेबांना पडले होते त्या ठिकाणी. मग आता तुम्ही 4 काँग्रेसची मतं होते म्हटलं, मग आता काँग्रेस ही देश पातळीवर आहे ना, मग काँग्रेसनी जर मुंबईमधून बाबासाहेबांना निवडून येऊ द्यायचं नाही असा जर त्यांनी एक चंग बांधला होता, तर मग जोगेंद्र मंडल तिथे असताना त्यांनी काँग्रेसचे 4 आमदारांनी यांना कसं काय मतदान केलं बाबासाहेबांना? नाही, हे सगळे शेड्यूल कास्ट फेडरेशनला मानणारे होते किंवा बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे होते. आता वीर बिरसा नावाचा एक तो काँग्रेसचा होता, पण तो आदिवासी होता. तर याच्यामध्ये त्याने एक सगळी खेळी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ द्यायचं नाही. पहिले तर दंगा फसाद घडून आणला, तलवारी निघल्या, तिथे रक्तपात झाला, अनेक म्हणजे हे झालं. हे झाल्यानंतर त्याने एक खेळी केली की एक तिथला आमदार यांनी किडनॅप केला. गया विश्वास जो होता तो त्याला किडनॅप केलं आणि मग 6-6 टाय होईल आणि तिथले इलेक्शन म्हणजे काय की टाय मध्ये येऊन ते स्थगित होईल आणि नंतर पुन्हा काहीतरी खेळी करू आणि बाबासाहेब येऊ द्यायचं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तो गया म्हणून नावाचा तो गया विश्वास जो तर त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं. पण कसा बसा करून तो सुटला आणि शेवटच्या क्षणी मतदानाच्या वेळीच तो येऊन त्याने तो काँग्रेसचा असलं तरी त्याने मतदान केलं बाबासाहेबांच्या आणि बाबासाहेबाला 7 मतं पडले. हा वीर बिरसा नावाचा हा काँग्रेसचा जरी असला त्यांनी बाबासाहेबाला मतदान केलं, कारण जोगेंद्र मंडल जे प्रभावी होते त्याने सांगितलं आहे की तुम्ही जरी काँग्रेसकडून काम करत असले तर मागासवर्गीय, तर एक लक्षात ठेवा, तुमच्या हिताचा संविधान सभेमध्ये कोण जर विचार मांडेल तर ते बाबासाहेब मांडतील. काँग्रेसने आतापर्यंत तुम्हाला काय दिलं किंवा काँग्रेसने आतापर्यंत तुमच्या बाजूने काय कुठले विचार मांडले तुम्हाला, कारण ठक्कर बापा जरी आपले नेते असले तरी ठक्कर बापाने आपल्याला विशेषतः काही महत्व दिलं नाही. महात्मा गांधी सोबत आदिवासी खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी होते, तरी पण महात्मा गांधीने एवढा रिस्पेक्ट आदिवासींना दिला नाही. तर खऱ्या अर्थाने तुमचा कैवार कोण घेणारे असेल तर ते बाबासाहेब घेतील. म्हणून बाबासाहेबांना आपण निवडून दिलं पाहिजे, कारण हे सगळे उच्च गुरु आहेत आणि या देशाची अवस्था आपल्याला माहित आहे की प्राचीन काळापासून आतापर्यंत इथं चांडळांना कसं वागवलं जातं, नामशूद्रांना कसं वागवलं जातं, आदिवासींना कसं वागवलं जातं. तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय मिळून द्यायचा असेल, तुमच्या मुलाबाळांची पुढच्या भविष्य काळामध्ये सोय करायची असेल तर बाबासाहेबांना आपण एक आपल्यापैकीच आपला कैवार घेणारा नेता आपला तिथं निवडून दिला पाहिजे असं पटवून दिलं जोगेंद्रनाथ मंडलांनी. आणि काँग्रेसचा व्हीप होता की बाबासाहेबाला पाडा, तरीही काँग्रेसच्या लोकांनी ऐकलं नाही आणि बाबासाहेबांना निवडून दिलं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की बाबासाहेबांची ही पहिल्यांदा वैचारिक लढाई बाबासाहेब जिंकले असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच वेळेस दुसराही भाग येतो की अलीकडे मोठ्या प्रमाणात जे राजकारणामध्ये किडनॅपिंगचं प्रमाण वाढलेलं आहे याची सुरुवात जवळपास त्या संविधान सभेच्या कार्यकाळामध्ये झाली असंही म्हणायला हरकत नाही. हा खरोखर म्हणजे अत्यंत वाईट प्रकार आहे की राजकारणामध्ये विचारापेक्षा एका जातीला महत्व देणे आणि किडनॅपिंग करणे हा तेव्हाचा प्रघात आता वाढलेला आहे. हा फार मोठा प्रकार आहे. आता एक सांगा सर की बाबासाहेबांना एकीकडे काँग्रेसकडे 6 मतं होते, बाबासाहेबांना 7 मतं पडले आणि बाबासाहेब एका मताने तिकडे निवडून आले. पण पुन्हा असं इतिहास सांगते की बाबासाहेब तर नंतरच्या काळामध्ये मुंबईमधून निवडून दिल्या गेलं, याचं काय आहे? तर याचं कारण असं आहे की 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पाहतोय की देशाची फाळणी झाली आणि इंग्रजांनी ठरवलं होतं की फाळणीच्या वेळेस फाळणी जरी झाली तरी 50% हिंदू ज्या प्रांतात आहेत तो भाग भारतामध्ये राहील आणि 50च्या कमी असेल बॉर्डरवरचे जे स्टेट प्रांत आहेत तो पाकिस्तानमध्ये जाईल. परंतु बाबासाहेब बंगालमधून जोसेफ खुन्नामध्ये निवडून आल्यानंतरही राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल किंवा इतर जे मंडळी होती यांची इच्छा होती की बाबासाहेब संविधान सभेमध्ये आलेच नाही पाहिजे.
तर त्या प्रांतामध्ये 52% हिंदूंची संख्या होती. तरी त्यांनी तो प्रांत जुसेफ खुलनार पाकिस्तानमध्ये घातला आणि ते म्हणले की जा आता तुम्ही पाकिस्तानची राज्यघटना लिहा तुम्ही. आणि जोगेंद्रनाथ मंडल तिकडे गेले तेव्हा नंतर ते तिकडे गेले तिकडचे असल्यामुळे. तर बाबासाहेबांचा मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बरं झालं म्हणले आता की बाबासाहेब आता काही येणार नाहीत. मग बाबासाहेब काय विचार केला की आता 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 काय करणार. मोठे अस्वस्थ झाले कारण काही दिवसच फक्त ते 46 ते 47 पर्यंत 1 वर्ष थोडं कामकाज त्यांनी केलं. मी आतापर्यंत असं ऐकलं होतं फक्त की काँग्रेसला बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये घ्यायचंच नव्हतं आणि म्हणून मग त्यांनी काय केलंय की त्यांनी कूटनीती रचली आणि ज्या विधानसभेमधून ज्या प्रांतामधून बाबासाहेब निवडून आले होते तो प्रांतच पाकिस्तानला दिला असं मी फक्त ऐकलं होतं. मला वाटते याचं कुठे लेखी असेल तुम्ही जे सांगताय. आहे लेखी जोगेंद्रनाथ मंडलांच्या पुस्तकात आहे किंवा गुगलवर ऑनलाईनवर त्याचे सगळे डॉक्युमेंट्स टाकलेले आहेत लोकांनी. ते सगळे डॉक्युमेंट आहेत. 52% हिंदू असून देखील त्यांनी त्या ठिकाणी त्यांना ते तिथे घेतलं नाही म्हणजे भारतामध्ये नाही घेतला तो भाग तिकडे पाठवला. आणि बाबासाहेब नकोच कारण बाबासाहेब राजेंद्र प्रसादांचं सरदार वल्लभभाई पटेलांचं किंवा इतर दक्षिणेमधले काही कर्मठ नेते होते काही मुस्लिम नेतेही होते. नंतर ते संविधान सभेमध्ये आले नाही नंतर ते काही जास्त हे करे. तर बंगालचे काही नेते होते की बाबासाहेब नको आहे कारण या देशातले जे काही हिंदूचं एस्टॅब्लिशमेंट आहे या सगळ्या एस्टॅब्लिशला सुरुंग लावतो आहे माणूस हा. कारण महाडच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी ज्या भूमिका मांडल्या होत्या आणि या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली. पाण्यासाठी जगातला हा पहिला सत्याग्रह आहे किंवा मनुस्मृती जाळण्याचं काम केलं होतं. कारण आपलं पाहतो आहे की फार म्हणजे षडयंत्र पद्धतीने या देशामध्ये काम सुरू होतं. स्वातंत्र्य मिळवण्याचं काम जरी सुरू असलं तरी लोकहितवादी सारखे देखील लिहायचे म्हणायचे जरी सुधारणावादी असले तरी की हे सगळं राज्य गेल्यानंतर ब्रिटिशांचं राज्य गेल्यानंतर पेशवाईंचं राज्य येईल. टिळक तर म्हणायचे लोकहितवादी पण म्हणायचे. तर बाबासाहेब म्हणायचे हे असं नाही होणार. आणि बाबासाहेबांनी महात्मा गांधीला म्हणजे हॅमरिंग करू करू त्यांना पण सांगितलं की तुम्ही पण म्हणा असं की सामान्यांचं राज्य येईल. म्हणून बाबासाहेबांच्या सांगण्यावर महात्मा गांधीने 12,000 खेड्यांना पदयात्रा काढून सांगितलं की आता पुन्हा तुम्हाला सामान्य माणसाला संसदेत जायचं आहे. पण याचा बाबासाहेबांचा आणि आंबेडकर म्हणजे गांधीचा विरोध करण्यासाठी म्हणून टिळक म्हणायचे कुणब्यांना आणि सामान्य माणसाला जाऊन तिथे का नांगर हाकलायचे संसदेमध्ये. आथनी या गावी त्यांनी हे उद्गार काढलं होतं. तर हे सगळं पाहिल्यानंतर या माणसाला येऊ द्यायचं नाही संविधान सभेमध्ये म्हणून ते तिकडे खुलनार तिकडे पाठवण्याचं काम केलं. काही झालं तरी कारण हा माणूस चिरफाड करेल हे सगळं आमची धर्मव्यवस्था नष्ट करून टाकेल. सर तो पाकिस्तानमध्ये जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि बाबासाहेब ज्या प्रांतामधून निवडून आले होते तो प्रांत नंतर मग जाणीवपूर्वक तो पाकिस्तानला दिला गेला. जेव्हा आपण इतिहास वाचतो तेव्हा हे प्रकरण फार वाईट वाटतं. जेव्हा देशनिष्ठेचा प्रसंग येतोय तेव्हा कोणीतरी एखाद्या माणसाच्या वैरभावनेतून आपला प्रांतच पाकिस्तानला द्यावा हे फार चुकीची गोष्ट वाटते. पण तो दिला गेला. पुन्हा बाबासाहेबांचं संविधान सभेमधलं सदस्यत्व रद्द झालं. मग बाबासाहेब मुंबईमधून कसे काय निवडून आले. तर त्याला एक मोठा इतिहास आहे. कारण यांनी जे तो खुलनार तिकडे पाठवला तर हे सनातनी किंवा ट्रॅडिशनल पद्धतीने हा देश चालवायचा. मनुस्मृतीच्याच कायद्याने हा देश चालवायचा. वर्णव्यवस्थेच्याच कायद्याने हा देश चालवायचा. त्या सिस्टमने देश चालवायचा. अशा प्रकारचे इथले बॅरिस्टर असलेले माणसं देखील सप्रू पासून हे जयकरापर्यंत सगळेच किंवा सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू देखील आपण पुढे पाहतो 50च्या दरम्यान बाबासाहेबाला कसा म्हणजे हिंदू कोड बिल मांडताना बाबासाहेबांनी नेहरूला म्हणजे खूप समजून सांगितलं होतं की हे देशाच्या हिताचं आहे. पण नेहरू तिकडे झुकले. तर हे सगळं चालवायचं आपल्या जुन्या पद्धतीनं.
कारण पुढे आपण पाहतोय की नंतरचा जो विषय आहे की बाबासाहेबांचे पुतळे जाळण्यापर्यंत पण दिल्लीमध्ये प्रकार झाले होते. तर आणि महाराज लोक वगैरे सगळे विरोधात गेले होते बाबासाहेबांच्या. किंवा शंकराचार्य सारखे म्हणाले की हे संविधान लिहिलं तरी लिहिलं ठीक आहे, संविधानाचा दोष असा आहे एका शूद्राने हे संविधान लिहिलंय, अशा प्रकारचा विचार असा ते हाच विचार घेऊन चालवायचा. तर बाबासाहेब मग म्हणाले की मला तर संविधान सभेमध्ये गेलं पण अस्वस्थ झाले. मग ते पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये ते इंग्लंडला जात असताना वाया पाकिस्तान गेले बाबासाहेब. तिकडे मोहम्मद अली जिन्नांना भेटले. तर तिथे गेल्यानंतर ते म्हणले आता काय तुम्हाला तर काढलाय. तर बाबासाहेब म्हणजे काही ना काहीतरी करावं तर लागेलच आता. तिथून मग ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर तिथे क्लेमंट ॲटलीचं सरकार होतं, पंतप्रधान होते आणि विन्स्टन चर्चिल विरोधी पक्ष नेते होते. तर चर्चिलला जाऊन भेटले. चर्चिल तर भारताच्या विरोधात होता. ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य इतक्या लवकर देऊच नको, द्यायचंच नाही आहे, अशा प्रकारचा विचार त्यांचा होता. आणि त्या दिवशी ते बाबासाहेब आंबेडकर चर्चिलच्या घरी थांबले. त्यांच्या दुपारचं जेवण वगैरे घेतलं, त्या ठिकाणी नाश्ता घेतला, जेवण घेतलं, पत्रकार परिषद घेतली, सगळ्या बातम्या छापून आल्या. आणि आटलीला देखील ते मोठा धक्का बसला की बाबासाहेब इथे येऊन धुमाकूळ करून राहिले, हा माणूस हुशार आहे. ते सगळं वर्तमानपत्रात वाचलं, त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणजे नाही, असा माणूस जर खरंच भारताला आपण स्वातंत्र्य, ब्रिटिश लोक कसे की इमानदार लोक आहेत, जरी साम्राज्यवादी असले तरी भारताला स्वातंत्र्य द्यावं, पण जो संविधान निर्माण करायचं असेल तर चांगलं संविधान निर्माण झालं पाहिजे. म्हणून हे संविधान आपल्याला चांगल्या माणसाच्या हातातून लिहून घेतलं पाहिजे किंवा ते लिहिलं गेलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आवश्यक आहे संविधान. म्हणून ॲटलीने पत्र पाठवले पंडित नेहरूंना, राजेंद्र प्रसादांना, तुम्हाला जर लवकर स्वातंत्र्य हवं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही संविधान सभेमध्ये घेणं अगत्याचं आहे. त्यांना जर घेत असाल तरच तुम्हाला आम्ही लवकर स्वातंत्र्य देऊ, नाही तर आम्ही स्वातंत्र्य देण्याचा विचार करूया, पुनर्विचार करूया. तेव्हा हे सगळे यांचे धाबे धनालले. पण तेव्हा सर जेव्हा ॲटलीने पत्र पाठवलं तर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत घ्या असं म्हटलं की याही गटाचा, याही समूहाचा तिथे प्रतिनिधित्व करणारा पाहिजे, अशा पद्धतीचं होतं ते. गोलमेज परिषदेमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स बाबासाहेबांनी की मी खऱ्या अर्थाने या देशातल्या दलित आदिवासींचा, अस्पृश्यांचा नेतृत्व करणारा नेता आहे आणि यांची लोकसंख्या एवढी आहे. बाबासाहेबांनी प्रत्येक प्रोव्हिन्समध्ये जाऊन त्यांनी आपलं स्टेट अँड मायनॉरिटीचं आपण पाहिलं, वाचलं तर आपण लक्षात येईल की बाबासाहेबांनी सर्वांचा सर्व्हे केला होता. लोकसंख्येचा सर्व्हे केला होता, शेतकऱ्यांचा सर्व्हे केला होता आणि इंग्रजांना इत्यंभूत माहिती दिली होती. खऱ्या अर्थाने मी नेता करतो आणि नेतृत्व करतोय. मी जर गेलो नाही तर हे लोक पुन्हा, कारण तुम्ही पाहिलंय, तुम्ही राज्य करण्यासाठी फक्त हिंदू व्यवस्थेला समर्थन केलंय ब्रिटिशांनी. बाबासाहेब म्हणायचे त्यांच्या धार्मिक नियम जे आहेत, जे काही संकेत आहे, त्यांचे काही परंपरा आहे, याच्यात तुम्ही इंटरफिअर केलं नाही, कारण तुम्हाला राज्य करायचं होतं. तर पण आता आम्हाला राज्य करायचं आहे, मिळून राज्य करायचं आहे, तेव्हा हे लोक पुन्हा आमच्या लोकांचा छळ करतील, पाणी पिऊ देणार नाही. तुम्ही पुण्यामध्ये पाहिलंय, गळ्याला गाडगे बांधलेल्या, कमरेला फळा बांधलेल्या, हे अशीच अवस्था पुन्हा करतील, पुन्हा पेशव्या आणतील. तर तुम्हाला आम्हाला त्या सत्तेमध्ये किंवा राजकीय याच्यात आमचा शेअर असला पाहिजे. हे त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं. परत पुन्हा त्यांनी बाबासाहेबांनी ॲटलीला तिथे समजून सांगितलं आणि त्यांना ते पटलं. ते म्हणले की आपण तर राहणार नाही, परंतु या देशामधल्या जो मोठ्या संख्येने जवळजवळ 85%, 65-85% समाज आहे, तर या समाजाला नेतृत्व मिळालं पाहिजे, अधिकार मिळाले पाहिजेत, मानवी अधिकार मिळाले पाहिजे, सिव्हिल राईट मिळाले पाहिजेत, विकासाची संधी मिळाली पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, पॉलिटिकल सोशल रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. अशी अवस्था आपण निर्माण करून यांना ते सत्ता दिली पाहिजे यांच्या हाती, किंवा हे देश सोपवला पाहिजे असं ॲटलीला वाटलं. बाबासाहेबांचं मत पटलं आणि त्यांनी मग पत्र पाठवलं आणि
आणि मग ते त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांना घ्या. आणि बाबासाहेबांना घ्या म्हटल्यानंतर मग पंडित नेहरूही कन्व्हिन्स झाले, सरदार वल्लभभाई पटेल कन्व्हिन्स झाले. राजेंद्र प्रसादाने तर पहिल्यांदा पत्र पाठवलं खेरांना की काही करा, मुंबईमधून जागा खाली करा एम.आर. जयकरांची, आणि बाबासाहेबांना तिथे 8 दिवसाच्या आत संविधान सभेमध्ये पाठवा, कारण ते सगळा प्रस्ताव आपला स्वातंत्र्याचा आता ते हे करणार आहेत. बरं सर, एक आता हे राजेंद्र प्रसाद असेल, महात्मा गांधी असेल, नेहरू असेल, जयकर असेल, खेर असेल, हे सगळीच लोक, त्यावेळेची सगळीच लोक बाबासाहेबांना विरोध करणारे होते, कारण बाबासाहेब जाती संस्थेवरच त्यांनी घाला घातला होता, त्यांना विरोध करणारे होते. मग तरीही त्यांना असं नाही वाटलं का की बाबासाहेबांना नाहीच घ्यायचं, स्वातंत्र्य लेट झालं तरी चालेल पण बाबासाहेबांना नाहीच घ्यायचं, यावर ते ठाम का नाही राहिले? हा, त्यात एक दुसरी गोष्ट होती की बाबासाहेब 1 वर्ष काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी बाबासाहेब मांडायचे, जे प्रस्ताव मांडायचे, जे नेहरू रिझोल्युशन त्यांनी मांडला होता ते सुरुवातीला, किंवा बऱ्याच काय कलमावर बाबासाहेब चर्चा करायचे आणि त्याच्यावर त्यांना सूचना करायची की भविष्य काळात असं असं होऊ शकतं. तर यांना बाकीचे सदस्य जे होते, बाकीच्या सदस्यांना काही समजायचं नाही, कारण संविधान सभेचा म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचं सदस्य म्हणजे अध्यक्ष कोणाला बनवावं याचा पण विचार झाला होता. तर यांनी तो जे दुसऱ्या महायुद्धानंतर छोटे छोटे देश होते त्याचं संविधान लिहून देण्याचं काम सर आयव्हर जेनिंग करायचे. तर याच्याकडे ते विजयलक्ष्मी पंडितला त्यांनी पाठवलं होतं आणि त्यांच्याकडून ते लिहून घ्यायचं आहे. तर बाबासाहेबांना बनू द्यायचं ड्राफ्टिंग, जरी येऊ द्यायचं पण तो डिफंक्ट मेंबर म्हणून ठेवायचं, म्हणजे निष्क्रिय मेंबर म्हणून ठेवायचं. पण त्याआधी एक थोडं आपण जाऊया की बाबासाहेब जेव्हा पाकिस्तानमध्ये तो प्रांत गेलाय आणि मग इकडनं मुंबईमधून आले, तर मुंबईचा तो प्रवास सांगा बाबासाहेब की काय कशा पद्धतीने निवडून आले? ते अविरोध निवडून आले, त्याने विड्रॉल घेतला, त्याने अविरोध निवडून आले, त्याने विरोध कोणीच केला नाही आणि अविरोध त्या ठिकाणी निवडून आले ते आणि संविधान सभेमध्ये गेले. आणि मग ते नंतर म्हणले तुम्हाला घेते, जयकरांना सांगितले नंतर तुम्हाला घेऊ, त्याचा इंटरेस्ट वगैरे त्याची तब्येत काय खराब झाली त्यामध्ये काही नाही आलं. तर ते आल्यानंतर मग ते सगळं प्रकरण पुढे गेलं. ते आता संविधान कोणी लिहावं ही एक त्यावेळेसची चर्चाच होती, किंवा मग फॉरेनचे काही आहे का काही भारतामधले आहे. तर तो मोठा रोमहर्षक प्रवास आहे की काहीच भारतातले लोक इंग्लंडमध्ये गेले किंवा तुम्ही लिहून द्या, हा थोडा प्रवास सांगा. हा, तर मग कोणाला हे करायचंय, ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष कोणाला करायचं किंवा कोण लिहिली पाहिजे संविधान. आपण सदस्य बाबासाहेब राहतील, ठीक आहे, आता इंग्रजाचं आपण ते मानलंय, ते राहतील, परंतु मग याने एक विजयलक्ष्मी पंडितांना बाहेर पाठवलं आणि सर आयव्हर जेनिंगला सांगितलं, त्यांच्याकडे गेल्या, त्यांनी विनंती केली की तुम्ही आमचं संविधान लिहून द्यावं, कारण तुम्ही छोट्या छोट्या देशाचं संविधान तर लिहूनच द्या. ते म्हणजे लिहून द्यायला हरकत नाही, पण तुम्ही भरपूर पैसा घेतो, त्यांनी पैशाची बोली केली होती, कारण माझी लिहिण्याची जी किंमत आहे किंवा माझी प्राइस आहे जे लिहिण्याची ते तुम्हाला द्यावं लागेल. ते म्हणजे आम्ही देतो, का देश आहे, देशासाठी आम्हाला करावंच लागेल. पण त्याआधी ते म्हटले की मी जे संविधान लिहितोय पण तुमच्याच देशातल्या संविधाना जे काही लोक आहेत, जे विद्वान आहेत, त्यांचे संदर्भ ग्रंथ मी वापरतोय हे संविधान लिहित असताना. तर तुम्ही, कारण बाबासाहेब आंबेडकर आणि स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये संविधान लिहिण्याच्या अगोदर, बाबासाहेब तिकडे जाण्याच्या अगोदर, खरं म्हणजे स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये संविधानच आहे पूर्णच, कसं कसं आहे ते संविधानच आहे, तेच बाबासाहेब परत मांडलं तिथे. बाबासाहेबांनी संविधान अगोदर लिहून टाकलं होतं. तर ते म्हटले की मी संविधान लिहित असताना संदर्भ वापरतोय, तर तुमच्या देशामध्ये 3 बॅरिस्टर मला दिसतात. एक सप्रू म्हणून बॅरिस्टर आहेत सेंट्रल प्रोव्हिन्सचे, मुंबई आणि पुणे प्रांताचे जे आहे, दोन्ही मिळून होत ते, तिथे एम.आर. जयकर आहेत, जयकरांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी.आर. आंबेडकर यांच्याकडे जा. मग ते वापस आले
विजयालक्ष्मी पंडित वापस आल्या, पंडित नेहरूला भेटल्या, सरदार वल्लभभाई पटेलला भेटल्या, राजेंद्र प्रसादला भेटल्या. मग परत हे तिघे जण जयकरांकडे गेले. ते म्हणजे जयकर म्हणे मी काही लिहू शकत नाही माझ्या तब्येतीच्या कारणामुळे. आणि सप्रूकडे आल्यानंतर ते म्हणले की मी हे सगळं गुंतागुंतीचं सगळं स्टेट वगैरे या देशातले पाहिले 570 राज्य आहेत, कसे कसे आपण एकत्र आणले, काय काय गोंधळ झाला, हे काही लोक ऐकायला तयार नाही, मी याच्या फंदात पडायला तयार नाही. मग परत पुन्हा विजयालक्ष्मी पंडित बाबासाहेबांकडे नाही आले. हे त्यांना अपमान वाटला, जावं कसं एका अस्पृश्य समाजाच्या म्हणजे महान जरी म्हणजे टावरिंग पर्सनॅलिटी असलं तरी ते म्हटले. परत त्या सर आयवर जैनींकडे गेले आणि म्हणाले की आम्ही गेलो पण ते लिहायला तयार नाही. म्हणजे कोणाकोणाकडे गेले ते म्हणजे आम्ही जयकरांकडे गेलो, सप्रूंकडे गेलो, तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले का? ते म्हणले बाबासाहेब आंबेडकरांकडे गेलो नाही. ते म्हणले आता मी तुमच्या देशाची राज्यघटना अजिबात लिहितच नाही, कारण तुम्ही दोघांनी नाकारलाय. तिसऱ्या माणसाकडे गेले नाही तुम्ही, आणि आता मला लिहा, कारण मी ज्या संविधान लिहितोय छोट्या छोट्या देशाचे सगळे संदर्भ मी जे वापरतो ते मी बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ वापरतो. आणि त्यांच्या देशाची म्हणजे तुमच्या देशाचे संविधान लिहित असताना तुमच्या देशातले संविधानातले म्हणजे संविधानासाठी मी संदर्भ वापरावे बाबासाहेबांचे, ही बेमानी मी काही करू शकत नाही, त्यामुळं मी काही लिहू शकत नाही. जा परत तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेचा ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष बनवा. आल्यानंतर जगन फडणवीस नावाचा एक लेखक आहे, महात्म्याची अखेरी नावाचं एक महात्मा गांधीवर एक पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यामध्ये एक मुलाखत आहे नेहरूची आणि महात्मा गांधीची. ते म्हणले असं असं तर झालं, आता वापस आले, आता कोणाला अध्यक्ष बनवायचं ड्राफ्टिंग कमिटीचा? नेहरूने विचारलं. तर नेहरू म्हणले कशाला फिरता इकडे, गांधी म्हणले कशाला फिरता इकडे तिकडं, बाबासाहेबांना बनवून टाका. आणि मग बाबासाहेब अध्यक्ष ड्राफ्टिंग कमिटीचा. अशा प्रकारे तो मोठा म्हणजे एक तुमच्या बोलण्यात हेही जाणवलं की देशाचा जेव्हा भारतीय राज्यघटनेचा आणि एकूणच देशाचा विचार करतो म्हटलं तेव्हा गांधी आणि आंबेडकर हा मोठा संघर्ष, फक्त लोक संघर्ष सांगतात, पण हाही एक भाग आपल्याला सांगायला हरकत नाही की जेव्हा राज्यघटना कुणी लिहावी अर्थात अंतिम टप्प्यावर, तेव्हा महात्मा गांधीने म्हटलं की बाबासाहेबांनीच लिहावी. हाही बाबासाहेबांकडे पाहण्याचा गांधीजींचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला इथे दिसतोय, मांडावा लागतोय. गांधीजी सुरुवातीला कर्मठ होते. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी हे वैचारिक एकमेकाचे विरोधक होते. ते काही मुद्द्यावर एकत्र यायचे. रावसाहेब कसबे तर म्हणतात की पुणेकराच्या संबंधाने जे काही आंबेडकरी समाजामध्ये गांधीच्या विरोधात जे काही गरळ ओकल्या जाते किंवा गांधीचा विरोध केल्याशिवाय खरा आंबेडकरीच होऊ शकत नाही अशा प्रकारचा विचार जे मांडला जाते आजकाल, तर ते रावसाहेब कसबे म्हणतात पुणेकरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीने मिळूनच ते राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये लिहिला. ते दोघांचेच ते एक स्क्रिप्ट आहे. आणि इथे फक्त मांडला म्हणजे इथे गांधीने त्याला ते उपोषण केलं आणि बाबासाहेबांनी त्याला विरोध केला. नंतर पुन्हा ते समेट झाली, ते पुणे करार झाला. तर हे माहित नाही की बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीच्या हरिजन सेवक संघाचे सदस्य होते. हे लोकांना, बरेच लोकांना माहित नाही. नंतर एका राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाताना ते म्हटले की मला वेळ नाही आहे, राजीनामा दिला. 6 सदस्य होते दुसरे बाबासाहेबांचे सहकारी. किंवा महात्मा गांधीला म्हणजे 34च्या दरम्यान महात्मा गांधीवर पहिला हल्ला नथुराम गोडसेने केला होता पुण्यामध्ये गाडीने जात असताना 2 गाड्या झाल्या होत्या, पण चुकून महात्मा गांधीची गाडी मागे राहिली. समोरचीच गाडी महात्मा गांधीची आहे का म्हणून नथुराम गोडसेने त्या गाडीवर बॉम्ब टाकला होता. आणि बॉम्ब टाकल्यानंतर त्यातले काही लोक जखमी झाले, पण गांधी वाचले. तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी एक निषेधाची समिती निर्माण केली होती. महात्मा गांधीच्या म्हणजे हत्या करणाऱ्या लोकांच्या विरोधात निषेध करायचा म्हणून एक समिती निर्माण केली होती. बाबासाहेब त्या समितीचे अध्यक्ष होते आणि बाबासाहेबांनी भाषण केलं, गांधीवर असे हल्ले करणं बरोबर नाही, मी या घटनेचा निषेध करतो. हे त्या काळचे फार मोठे न्यायाधीश धर्माधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. प्रस्तावनेमध्ये आवर्जून लिहिलेलं आहे.
तर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधीचे राजकीय विरोधक होते. ते व्यक्तिगत असं काही नव्हतं. जेव्हा गांधीची हत्या झाल्यानंतर बाबासाहेब बिमार होते, ताप होता बाबासाहेबांच्या अंगात 102 ताप काय 104 ताप होता. अशा अवस्थेत बाबासाहेब गाडीनं न जाता पायी तिथे बिर्ला भवनापर्यंत गेले आणि हे झालं ते बरोबर नाही, असं करणं काही योग्य नाही. एका व्यक्तीची हत्या करणं मी या गोष्टीला मान्यता देत नाही, अशा प्रकारचा बाबासाहेबांचे उद्गार त्या ठिकाणी होते. आणि म्हणून गांधी देखील बाबासाहेबांच्या संबंधात आपल्या कार्यकर्त्यांना सांगायचे की त्यांना बाबासाहेब म्हणा. आणि गांधीजीचं एक म्हणजे डॉक्युमेंटरी विधान आहे, बाबासाहेब तुम्ही आमच्या डोक्यात दगड पण घालू शकता, कारण इतका अन्याय अत्याचार आम्ही तुमच्या लोकांवर केला, आम्ही काहीच म्हणणार नाही तुम्हाला, तुम्ही काही करू शकता, कारण तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत आमच्यावर बोलण्याचा, कारण तुम्ही तुमच्या संदर्भात आम्ही फार वाईट असं या देशाने वर्तन केलेलं आहे. तर असे गांधी हळूहळू शेवटी बदलले. म्हणजे हे प्रकाशात नसलेली गोष्ट आहे. त्यामुळे काय होतं की बऱ्याचदा गैरसमज होतोय आणि गैरसमजांवर, चुकीच्या समजांवर आपण पुढे चालत राहतो, बऱ्याचदा गरळ ओकत राहतो. आणि गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध किती विकोपाला गेले होते, टोकाचे होते, हाच धागा समोर येतो. हा अप्रकाशित असलेला आणि किती सलोख्याचे संबंध होते. यांचं वैरत्व हे सामाजिक लेवलवर होतं, सामाजिक धार्मिक लेवलवर होतं. पण एक व्यक्ती म्हणून, मोठा व्यक्ती म्हणून, देशभक्त म्हणून दोघांचंही एक सामंजस्य होतं, आपल्याला हाही भाग दिसतो. आपण वळतो आहे राज्यघटनेकडेच, कारण राज्यघटनेचे अनेक अप्रकाशित मुद्दे आपण इथे काढलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकूणच काँग्रेस प्रचंड विरोध करत असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये आलेच कसे हे लोकांना माहीतच नाहीये. यातली सांगताय, तिकडनं पत्र येते, हे सुद्धा लोकांना माहीत नाही आहे. त्यामुळे आपण अनेक अंधारात असलेले मुद्दे उजेडात आणलेले आहे. हे खरं म्हणजे आपल्या अभ्यासाचं द्योतक आहे. मला हे सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता घटना लिहिणं सुरू केली, मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले. आता हे लिहत असताना त्यांच्या मनासारखी घटना झाली का? नाही, मनासारखी झाली नाहीये, कारण त्यांनी जे काही टाकायचं होतं, एक महत्वाची गोष्ट की त्यांना स्टेट सोशलिझम टाकायचं होतं. कारण बाबासाहेब आंबेडकर काम करत असताना आपल्या लक्षात येतं की किती प्रचंड आणि किती मोठा म्हणजे स्कोप किंवा एक्सपान्स पसारा घेऊन ते काम करतात. एकाच वेळेस 100 माणसं काम करत आहे की असं वाटायला होतं. कारण एका बाजू पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सुरुवात झाली मुंबईमधून त्यांच्या कामाची झाली, तर त्यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे घेतले होते पहिल्यांदा. कारण खोती पद्धती नष्ट करण्याचं काम बाबासाहेबांनी बिलं मांडले. तर हे संविधान सभेमध्ये काम करत असताना अनेक गोष्टी मांडायच्या, त्या मांडता नाही आल्या त्यांना. का स्टेट सोशलिझम बाबासाहेबांनी म्हटलं की अस्पृश्यांना तर मी माझ्या पद्धतीने दिलंच आहे, आदिवासींना माझ्या पद्धतीने जे काही प्रोव्हिजन्स केल्याच आहेत, परंतु या देशाला कृषीप्रधान देश म्हटलं जातं. तर स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद मला या संविधान सभेमध्ये आणायचं आहे. तर ते स्टेट आणि मायनॉरिटी मध्ये अनेक स्वतंत्र असं त्यांनी भाषण दिली आहेत. ते नेहरूने किंवा इतर लोकांनी ते आणू नाही दिला, तर नाराजी व्यक्त झाली त्या ठिकाणी. म्हणून पुढे राज्यसभेमध्ये त्यांनी भाषण केले होते की हैदराबादच्या एका सुधारणेच्या संदर्भात की संविधान पहिल्यांदा मीच जाऊन टाकेल, अशा प्रकारे ते. तर ते करता नाही आला त्यांना, कारण विरोध खूप झाले. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मांडता नाही आल्या, पूर्णतः मनासारखं नाही करता. ते होण्याचं कारणही नव्हतं, कारण वेगवेगळ्या विचार प्रणाली होते, वेगवेगळे विचार प्रवाह होते. आणि आज ज्या काळामध्ये आपण जगतो आहे, ज्या सुधारणेच्या काळामध्ये थोडंफार जगतो आहे, तेवढी सुधारणाही त्या काळामध्ये नव्हती. नुकतंच सुधारणेला पाऊल फुटलेलं होतं असं म्हणूया.
तरीही त्या सर्वांचा विचार घेत बाबासाहेबांनी घटना लिहिली, एकूणच सगळ्यांच्या सहकार्याने. शेवटचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं संविधान सभेमधलं भाषण जे होतं, ती घटना ही आम्ही निर्माण केली, पण ती कशी राबवली पाहिजे या संदर्भात सांगा, आणि तिकडे आपण मग आपल्या व्हिडिओचा शेवट करूया. हा, तर एक संविधान लिहिल्यानंतर पूर्ण प्रक्रियेमध्ये लिहित असताना जवळजवळ 7,000 समथिंग ऑब्जेक्शन्स आले होते. बापरे. तर बाबासाहेबांनी 3,000 उत्तरं दिली त्या लोकांना. 2,900 असे काहीतरी समथिंग उत्तरं दिली. आणि शेवटचं 25 नोव्हेंबर 1946 त्यांचं भाषण जे आहे, ते भाषण फार महत्वाचं आहे. आणि संघाच्या म्हणजे RSSचे काही मोठे मोठे नेते देखील या भाषणाची आठवण करतात, आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ काढत असतात. तर बाबासाहेब आंबेडकरांनी 2-4 गोष्टी फार महत्वाच्या सांगितल्या. की एक महत्वाची गोष्ट आहे की या देशामध्ये लोकशाही नव्हती असं नाही आहे, तो लोकशाही या देशामध्ये होती. त्याने सांगितले की बुद्धाचे जे संघ होते, संघ पद्धती, तिथं निवडणुका व्हायच्या, तिथं मत मांडल्या जायची, मतदान व्हायचं, अशा पद्धतीने लोकशाही होती. हा देश स्वतंत्र नव्हता असं नाही, स्वातंत्र्य अगोदर होता, पण वारंवार या देशाने स्वातंत्र्य गमावलं. त्यांनी सांगितलं आहे की आणि ते गमावलं आहे. 2 शब्द मजेदार वापरले आहेत की बाबासाहेबांनी ट्रेचरी हा शब्द वापरला, विश्वासघात करून आम्ही वारंवार हे स्वातंत्र्य गमावलेले आहे. तर त्यांनी एक उदाहरण दिले आहे की या देशात मुस्लिम राज्य आले. बाबासाहेब म्हणतात पहिल्यांदा सिंध प्रांतात मुस्लिम राज्याने विदेशी मुस्लिमांनी पाय रोवला. सिंध, मोहम्मद बिन कासिम, तिथे दहार नावाचा राजा होता, ब्राह्मण राजा होता. त्याच्या सेनापतीने, बाबासाहेब म्हणतात त्याच्या सेनापतीने त्या मुस्लिमांना मदत केली आणि तिथे त्या ठिकाणी मुस्लिमांनी पाय रोवले आणि भारतावर मुस्लिमांचं राज्य प्रस्थापित झालं. 1857च्या बंडामध्ये बाबासाहेब म्हणतात शिखांनी, शीख जे काही प्रांत होते, शीख स्टेट होते, संस्थानिका होते, म्हणजे पूर्णपणे हे अलिप्त राहिले. 1857 शिखांनी अजिबात त्यात पार्टिसिपेशन नाही. परत राणी झाशीच्या त्या साम्राज्यामध्ये दुलाजी सिंगचं एक नाव दिसते आपल्याला, जो विश्वासघातकी निघाला आहे. हो. आणि बाबासाहेब म्हणतात की शिवाजी महाराजांच्या विरोधात कितीतरी मराठी राज्य काम करत होते, अशा प्रकारचा विश्वासघात आणि बेमानकी हा शब्द वापरले. विश्वासघात आणि बेमानकीमुळे हे पुन्हा पुन्हा या देशावर स्वातंत्र्य, म्हणजे स्वातंत्र्य गमावले असं एक उदाहरण सांगितलं. दुसरी गोष्ट सांगितली महत्वाची, जी आज खरी ठरते, फक्त संघ याचा उल्लेख नाही करत, बाकी करतात, की तुम्ही एखाद बाबासाहेब जॉन स्टुअर्ट मिलचं उदाहरण देतात आणि दुसऱ्या एका फ्रेंचचं उदाहरण देतात की म्हणतात की डॅनियल ओनेलचं ते सांगतात की एखादा माणूस कितीही मोठा असला तर त्याच्या पायावर तुम्ही तुमचं स्वातंत्र्य कमावू नका. जेव्हा ते म्हणतात की भक्तीचा मार्ग धर्मामध्ये किंवा पंथामध्ये ठीक आहे, तुम्हाला मोक्ष मिळू देऊ शकतो, पण अंधभक्तीचा मार्ग राजकारणात जर आला तर तो डिक्टेटरशिपकडे घेऊन जातो, तो तुम्हाला हुकुमशाहीकडे घेऊन जातो, एकाधिकारशाहीकडे घेऊन जातो. आज आपण जेव्हा अंधभक्त वाढल्यानंतर आपल्याला दिसून राहिलं की, आणि तिसरी गोष्ट सांगितली, लोकशाहीची बाबासाहेबांनी स्वतंत्र व्याख्या केली. ते बाबासाहेब म्हणतात की मी ठीक आहे की लिंकनची गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, ते ठीक आहे, पण अमेरिकेतल्या लोकांना लिंकनची व्याख्या समजली नाही. तर बाबासाहेबांनी सांगितले की रक्ताचा एक थेंबही न सांडता समाजाचे राजकीय आणि सामाजिक हक्क प्रदान करून देण्याची व्यवस्था म्हणजे काय, म्हणजे लोकशाही.
आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी शेवटच्या वाक्यामध्ये सांगितलंय की लोकशाही म्हणजे असोसिएटेड लाईफ, सहजीवनाचा मार्ग म्हणजे लोकशाही आणि एकमेकासोबत प्रेमाने वागण्याचा पायंडा म्हणजे लोकशाही. अशा प्रकारचे विचार बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणात सांगितले. हे महत्वाचे विचार सांगितले. तर हे विचार बाबासाहेबांचे आपण आणि दुसरी आणि अनेक गोष्टी सांगितल्या की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला महत्व असलं, कारण इथंच नाही, कारण सतत ते चिंतन करत होते. पुण्यामध्ये त्याच्या अगोदर गोखले इन्स्टिट्यूटमध्ये बार काउन्सिलच्या त्यामध्ये बाबासाहेबांना निमंत्रण देण्यात आलं होतं, तुम्ही आमच्या इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करा. तर विषय कोणता, बाबासाहेबांनी लोकशाही निवडला होता आणि बाबासाहेबांच्या एका बालूमध्ये दीर्घ भाषण आहे लोकशाही, प्रत्येकाने वाचलं पाहिजे की बाबासाहेबांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत की लोकशाहीच्या पूर्व अटी काय आहेत. तर पहिली अट सांगितली आहे बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितले आहे की विरोधी पक्षाचं स्थान महत्वाचं आहे, विरोधी पक्षाला बोलू दिलं पाहिजे. डिसेंशन म्हणजे विरोधी पक्षाला देखील आपले मत मांडण्याचा अधिकार असावा, डिसअग्रीमेंट करण्याचा अधिकार असावा. लोकशाहीचा खरा आत्मा काय असेल, गाभा काय असेल तर विरोधी पक्ष असतो. परंतु आज आपण पाहतोय की लोकशाहीला नष्ट करण्याचं काम सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्यघटनेमध्ये किंवा संविधान सभेमध्ये प्रवेश कसा झाला हा खरं म्हणजे कुतूहलाचा विषय आहे आणि इतिहासामध्ये बऱ्याच अंशी गडप झालेला विषय आहे. असे अनेक मुद्दे सरांनी सांगितले की जे अनेक लोकांना माहीत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कशा पद्धतीने प्रवेश झाला आणि त्यांना कशा पद्धतीने कार्य करावं लागलं हा सबंध प्रवास प्राध्यापक डॉक्टर माधव सरकुंडे सरांनी प्रचंड अभ्यासातून तो व्यक्त केलेला आहे. आपल्याला सांगायला आनंद होईल की यवतमाळमध्ये त्यांची 10,000 पुस्तकं असलेली ही आपण लायब्ररी पाहत आहे. कदाचित पहिली दुसरी त्यांची स्वतःची लायब्ररी असेल की एवढा प्रचंड त्यांचा व्यासंग आहे. मग ते निग्रोवर ते वाचतात, इथल्या आदिवासींवर वाचतात, इथल्या आंबेडकर चळवळीला चालवतात, असे अनेक पैलू घेऊन ते जगत आहेत. अभ्यास एक अभ्यास हा त्यांचा स्वभाव धर्म आहे. प्रचंड अभ्यासातून आपण सर ही मुलाखत दिली आहे आणि अप्रकाशित म्हणजे अंधारात असलेले मुद्दे या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना आपण सांगितलेले आहे. निश्चितच यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेमध्ये प्रवेश कशा पद्धतीने झाला हे लोकांना कळेल, समजेल. यासाठी आपलं खूप खूप आभार. धन्यवाद सर.